चला तर आज आपण फक्त भरलेली शिमला मिरची, त्याचे खोबरं, कोथिंबीर, दाण्याचं कूट, जिरं, लसूण थोडं ह्याचं सगळं वाटण लागेल. त्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि आपण वाटलेलं वाटण, मीठ सर्व एकत्र मिक्स करून बघा अशा प्रकारे मिरची देठाच्या साईडने कापून घ्यायची आणि पाण्यात थोडा वेळ भिजत घालायची. त्यामुळे त्याचा तुरटपणा कमी होतो आणि सर्व मिक्स करायचं. अशा प्रकारे मिरची जर कापून घेतली तर त्याच्या बियाही निघतात आणि आपण फ्राय करताना त्याच्यामधला मसालाही निघत नाही. सगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने सर्व मिरची भरून घ्यायची. ही मिरची अगदी वाफेवर होते. त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, न कांदा कापायची कटकट. सकाळच्या ऑफिसच्या डब्याला, मुलांच्या टिफिनला जर मुलं शिमला मिरची खात असतील तर, आणि त्यामुळे कांदा नसेल वगैरे काही नाही, नुसती वाफेवर फ्राय करायची आहे, पाणी वगैरे काही घालायचं नाही. अशा प्रकारे जर आपण करत असेल तर ते चांगले होते आणि छान टिकते. म्हणजे आपण बाहेर कुठं जर घेऊन जाणार असेल तरीही अशी ही मिरची छान टिकते, कारण त्याच्यामध्ये कांदा वगैरे काही नाही आहे, फक्त वाफवलेली मिरची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाही. बघा ह्या सगळ्या मिरच्या कशा पद्धतीने भरत आहे तशाच तुम्ही सर्व मिरच्या भरून घ्यायच्या. खूप छान लागते. ह्यात थोडासा चाट मसाला ॲड केला तरीही तुम्ही चालेल, अजून छान लागतात. सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आणि हो, जास्त मोठ्या मिरच्या आणायच्या नाही, अशा कोवळ्या छोट्या छोट्या गावरान मिरच्याच घेऊन यायच्या. अशा मिरच्याच अशा भरून खायला छान लागतात, मोठ्या मोठ्या नाही लागत एवढा खास. सर्व मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने मला मसाला थोडा कमी पडला, त्यामुळे मी फ्राय करताना वरून थोडंसं अजून दाण्याचं कूट ॲड करणार आहे. बघा सर्व मिरच्या भरून घेतलं. कढई ठेवायची, कढई तापवून द्यायची, 2 पळी तेल घालायचं किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं. तुम्ही जसं जास्त तेल नको असेल तर तुम्ही कमी तेलातही फ्राय करू शकता. आपल्याला नुसतं त्या फ्राय करायचे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता चांगली फोडणी करून घ्यायची. फोडणी चांगली बसली पाहिजे, तरच पदार्थाला चांगली चव येते. बघा आणि वरून थोडंसं मीठ घालायचं, अगदी मिरचीपुरतं मीठ घालायचं, कारण मिरची अळणी लागू नये वरचं कवर त्याचं. जास्त मीठ घातलं तर खारट होईल, कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. बघा अशा प्रकारे मिरच्या छान फ्राय होतात. मी वरून थोडंसं दाण्याचं कूट ॲड केलं. याच्या